तर मित्रांनो हे लावायले मी बैलाला औषध. ॲलर्जी ही बैलाला ॲलर्जी कायची तरी त्याच्या खाजीत बसतं हे कवर बी. एक जणांनी सांगितलं औषध ते लावायचं. बघू आता काय फरक पडतो. तर फरक पडला तर त्यांचे जाऊन पाया पडायचं पटकून. बरं झालं म्हणायचं आमच्या जनावराला सांगितलंच तर. कारण की मुख्य जनावराचं काम असतं हे सांगितलं कुठली गोष्ट चांगली असते या. तर हे औषध सांगितलं मला एकदा आधी बैलाला तर रिझल्ट येऊ द्या. हां जरा बैला रिझल्टच येऊ द्या बैलाचा. ते तर सांगणारच आता तुम्हाला काय काय लावलं तर. करंजीचं तेल, खोबऱ्याचं तेल, कापूर, गंधक आणि हळद इतक्या वस्तू टाकून हे लावायले. पुन्हा म्हणता की ताई तुम्ही सांगितलं नाही म्हणून. येतात का? झालं का? झालं ओके. इकडं आहे ना पुढं डाग दोन घे सर सारख्या इथं सारखेराव हे दोन डाग लावून राहायचं त्यासाठी कळायला बघा खायचं औषध आहे म्हणून चांगलं आहे म्हणून. बैल सगळं बसला सगळ्यात लावायचं. बैल सगळा पुरा भरून काढा म्हणजे ते काय होत नाही. राहावा मग तर बैलाला हे होऊ नाही. हा इकडं नाही काही गरज पण हिथं आहे का हे ते खाजून काढलेलं नाही काही. बस मला किती वेळ लागला बरोबर करायला. तर हे लावायचं जणू 3 दिवस. आता 1 दिवस लावलंय. आता उद्या किती पुरतं बघायचं. आज परदिवशी राहिलं की आज परदिवशी राहायचं. 2 बैलाला आहे आमच्या असलीच. जर मी तर म्हणते काय हे जर राहिलं का नाही त्या माणसाच्या देवासारखं पाया पडून जाऊन नाही का म्हणून की बैलाला खाजवायला का नाही की जीवात असं कसं मळमळ होतं या. जर आपल्याला कुठली गोष्ट जर असली तर आपल्या जीवाचं कसं तरमळ होते. तसं जर त्या बैल खाजवायला लागले का नाही माझ्या जीवाचं सगळं तरमळ होतं. वाटतं की तसं त्या बैलाला होऊ नये. मुख्य जनावराला बोलता बी येत नाही. आपण तर आडलो मोठ्याने मग दुखायला गए काय करू गए नवऱ्याला झोपी देत नाही माणूस. घरतीला तर नाहीच नाही असं खेळ असते. एकदा बैलाला हात फिरवते बरं. हे तर काय आहे आपला मग राहिलं पण थोडंसं काय फरक पडतो असं हात लावला तर. चला मग बाजूला लावू. अरे काय दिलं काय झालं चाटलेलं काय? अरे माग बस माग बस.